आपण भारत छोडो आंदोलन बघितलेले आहे. जवळपास 1944च्या सुरुवातीपर्यंत भारत छोडो आंदोलनाची तीव्रता कमी होत गेलेली आहे. आता या ठिकाणी 1944 नंतर ते 47 पर्यंत म्हणजे 44, 45, 46 आणि 47 या 4 वर्षातल्या ज्या घडामोडी या घडामोडीवरती आपल्याला नजर टाकावं लागणार आहे की स्वातंत्र्यापर्यंत आपण आता इथून पुढे नेमकी कशी आपली वाटचाल झालेली आहे. आणि ही वाटचाल बघण्यासाठी इथून पुढे वेगवेगळ्या योजना येत गेलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या योजना आहेत, त्या योजना का आल्यात, योजनेचा उद्देश काय होता, योजनेतल्या तरतुदी काय होत्या आणि योजना यशस्वी ठरली असेल तर का आणि अपयशी ठरली असेल तर का, या पाठीमागच्या घटना समजून घ्यावा लागेल. ठीक आहे. मग आता इथून पुढे वेगवेगळ्या योजना गेलेल्या आहे म्हणून या प्रकरणाला आपण नाव दिलं विविध योजनांचा कालखंड 44 ते 47. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला माहिती पहिली योजना आहे ती राजाजी योजना. 10 जुलै 1944ची योजना आहे राजाजी योजना. काँग्रेसची एक नेते होती सी राजगोपालाचारी यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्यांचं टोपण नाव राजाजी असल्यामुळं या योजनेला राजाजी असं नाव पडलेले. आता हे सी राजगोपालाचारी जे होते ते तामिळनाडूतून आले होते. म्हणजे अगोदर या ठिकाणी जर बघितलं तर मद्रास नाव होतं, तामिळनाडूला मद्रास राज्य म्हणायचे अगोदर, या भागातून आले होते. त्यांनी जवळून बघितलं होतं की 1942 ते 44च्या कालखंडात जे काही भारत छोडो आंदोलन झालं या आंदोलनाची तीव्रता हिंदू बहुल भागातच होती, मुस्लिम बहुल भाग शांत होता. आणि याच ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं आहे की आता मुस्लिम लीगचं वर्चस्व वाढलेलं आहे. कारण मुस्लिम लीगनं भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर मुस्लिम बहुल भागामध्ये अगोदर पाकिस्तानची निर्मिती करा आणि नंतरच या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य द्या अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलं होतं, जेणेकरून मुस्लिम समुदाय भारत छोडो चळवळीत सहभागी होणार नाही याची काळजी घेण्याकरताच हे आंदोलन होते. आणि या मुस्लिम लीगच्या मागणीला या ठिकाणी आता मोठा प्रतिसाद मिळतोय मुस्लिम बहुल भागामध्ये तरी. आणि म्हणून भारत छोडो आंदोलन या ठिकाणी मुस्लिम बहुल भागामध्ये प्रसारित झालं नाही. मग सिंध प्रांत असू द्या, पंजाबचा पश्चिमेकडचा भाग असू द्या, वायव्य सरहद्द प्रांत असू द्या, बंगालचा काही दक्षिणेकडचा भाग असू द्या, ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त आहे तो भाग पूर्ण शांत राहिला. त्यामुळे इंग्रजांना या ठिकाणी ठराविक एकाच भागावरती लक्ष केंद्रित करावं लागलं आणि यातून त्याने त्या भागातलं आंदोलन दडपून काढणं सोपं गेलं. आणि हीच गोष्ट या ठिकाणी सी राजगोपालाचारी यांच्या लक्षात आले. त्यांचे हे लक्षात आलं की जोपर्यंत ह्या दोन्ही संघटना एकत्रित येत नाही तोपर्यंत भारतभरात आंदोलन प्रसारित होण्याची शक्यता नाही आणि इंग्रज सरकारवरती दबाव निर्माण होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून दबाव निर्माण करायचा असेल तर यासाठी मुस्लिम लीगच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण मंजूर करायला पाहिजेत. आणि यातूनच मग त्यांनी या दोन्ही संघटनांना एकत्र आणण्याकरता एक नवीन प्रस्ताव मांडला, ज्या प्रस्तावाला त्यांचं टोपण नाव देण्यात आलं राजाजी योजना. म्हणून ही राजाजी योजना या नावाने ओळखल्या जात असते. ठीक आहे. आता या ठिकाणी या योजनेचं तरतुदी काय काय त्या लक्षात घ्यायचे. पहिली तरतूद त्यांनी म्हटली की मुस्लिम लीगनं भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीचे समर्थन करावे, म्हणजे भारताला स्वातंत्र्य द्यावे अशा प्रकारे काँग्रेसची जी मागणी आहे ती मागणी आता मुस्लिम लीगनंही करायला पाहिजे. नंबर 2 युद्ध समाप्तीनंतर, ठीक आहे, म्हणजे जी दुसरं महायुद्ध चालू आहे या दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ईशान्य आणि वायव्येकडे ज्या भागात मुस्लिमांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी कमिशन नेमण्यात यावे आणि या भागातील जनमताचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि जनमताचा कौल घेऊन त्यांना भारतापासून वेगळे व्हायचे की नाही हे ठरवावे. म्हणजे असं ठरवण्यात आलेलं आहे की भारताचा जो काही भाग आहे हा इकडचा एक भाग येतो आणि हा भाग एक येतो. ठीक आहे. मुस्लिम लीगचं म्हणणं होतं की हा भाग आणि हा भाग पाकिस्तान असला पाहिजे. तर दुसरी तरतूद काय सांगते की या भागामध्ये आणि या भागामध्ये सार्वमत घेण्यात यावं आणि सार्वमताना निर्णय घ्यायचा की याचा वेगळा पाकिस्तान करायचं आहे की नाही. ठीक आहे. ही दुसरी तरतूद होती. तिसरी तरतूद होती की यांचा वेगळा होण्याचा निर्णय जर झालाच तर यासाठी निर्णय झाल्यानंतर मग स्वतंत्र भारत आणि पाकिस्ताननं संरक्षण, परराष्ट्र, दळणवळण, अल्पसंख्याक आणि वाहतूक ही जे काही विषय या विषयाबद्दल एक करार करावा किंवा हे जे विषय दोन्ही पण सरकारची एकच असले पाहिजेत, याच्याबाबत वेगळं धोरण असता कामा नये आणि अंतर्गत कारभार या ठिकाणी प्रत्येकाचे वेगवेगळे असले पाहिजेत. तर अशा प्रकारचं या ठिकाणच्या तरतुदी आहेत. देशाचे विभाजन होत असताना संरक्षण, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण इत्यादी महत्त्वाच्या विषयासंबंधी दोन्ही देशांमध्ये एखादा संयुक्त करार झाला पाहिजे. तर अशा प्रकारचे हे निर्णय आणि हेही सांगितलं की ब्रिटन भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देईल तेव्हाच वरील गोष्टी मान्य केल्या जातील. तर थोडक्यात काय
अगोदर मुस्लिम लीगनं भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा द्यावा, सोबत या ठिकाणी लढा उभारावा. त्याच्यानंतर या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं की त्यानंतर मग भारत आणि पाकिस्तानचे वेगवेगळे होण्याचा निर्णय घ्यायचा की नाही यासाठी सार्वमत घ्यावं. बहुमताने लोकांनी वेगळं होण्याचा निर्णय जर दिला तर त्याच्यानंतर मग स्वतंत्र झालेल्या भारत आणि पाकिस्तानना या ठिकाणी काही विषयाबद्दल समान धोरण ठेवावं, जेणेकरून परराष्ट्र धोरण, संरक्षण याच्याबाबत जगभरात आपला दबदबा निर्माण राहता येईल. तर अशा प्रकारचं हे समान धोरण ठरवावं आणि बाकीचे धोरण प्रत्येकाला आपण आपल्या अंतर्गत जे आहे ते वेगळं ठरवता येईल अशा प्रकारच्या तरतुदी होत्या. तर अशा प्रकारची ही सिराज गोपालचेरी योजना होती. मग आता ही योजना या ठिकाणी मुस्लिम लीगनं अमान्य केले. मुस्लिम लीगला म्हणणं असं होतं की आम्हाला कोणत्याही अटीविना पाकिस्तान पाहिजेत, सार्वमत घेण्यात येईल, त्याच्यानंतर पूर्वेकडचा भाग ठरवण्यात येईल, त्याच्यानंतर मग काही धोरणं समान असतील, अशा प्रकारचे त्यांना काही अटी नको होते. आणि त्याच वेळेस यांना हे हवं होतं की जे काही मिळायचं ते स्वातंत्र्याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होतं. स्वातंत्र्यानंतर त्यांना माहिती होतं की या ठिकाणी काँग्रेस आपल्याला आपल्या पदरात जी काही आपली मागणी ती देईल याची गॅरंटी नाही. म्हणून या ठिकाणी कुठल्याही अटीविना पाकिस्तान पाहिजेत ही मुस्लिम लीगची प्रमुख मागणी होती आणि त्यातूनच मग ही योजना त्यांनी अमान्य करून टाकली. आणि त्याच्यानंतर मग आता ही योजना काँग्रेसच्या नेत्यांनी का मांडली, कोणाला विचारून मांडली, त्याच्यानंतर मग काँग्रेसमध्ये खळबळ निर्माण झालेलीच होती. सिराज गोपालचारी यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये एक गट सक्रिय होऊन गेला आणि या गटानंच मग या ठिकाणी सिराज गोपालचारी यांची हकालपट्टीची शिफारस केलेली. तर अशा पद्धतीनं या योजनेचं एकतर एका बाजूला अपयश आलं, पण ज्यांनी योजना मांडली त्यांना काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी होताना दिसते. तर अशा प्रकारचा हा पहिली योजना आहे 10 जुलै 1944ला मांडलेली. ठीक आहे. याच्यातून मग आता या योजनेच्या अपयशातून पुढची योजना जन्माला येते आणि पुढची योजना म्हणजे या ठिकाणी देसाई आली योजना. ठीक आहे. आता देसाई म्हणजे भुलाभाई देसाई आणि आली म्हणजे लियाकत अली. ठीक आहे. हे दोघं पण जिवलग मित्र आहे, दोघं पण वकील आहेत आणि दोघांनाही वाटत होतं की या दोन्ही संघटना एकत्र आल्या पाहिजेत. आणि हे दोघंही दोन्ही संघटनेमध्ये आहे. भुलाभाई देसाई काँग्रेसमध्ये आहे, लियाकत अली मुस्लिम लीगमध्ये, आणि ते स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून समोर आलेले आहे. हंगामी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते आणि बॅरिस्टर होते. दोघंही वकील असल्यामुळे साहजिकच या ठिकाणी या दोघांनाही वाटत होतं की स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर या दोन्ही संघटना एकत्र येणं गरजेचे. सिराज गोपालचारीचा प्लॅन जसा अपयशी ठरला तसं परत या दोन्ही योजना या ठिकाणी दोन्ही संघटनांना एकत्र आणण्याकरता नव्यानं प्लॅन यांनी दोघांनी मांडला. म्हणून या दोघांचं आडनाव या योजनेला देण्यात आले, देसाई आली योजना म्हणून. ही योजना 11 जानेवारी 1945ला मांडलेली. ठीक आहे. उद्देश या योजनेचा हाच होता, लीग आणि काँग्रेसने एकत्रित यावं. आणि यासाठी त्यांनी तरतूद काय मांडली की अंतरिम सरकारमध्ये, ठीक आहे, काँग्रेस आणि लीग दोन्ही पक्ष या ठिकाणी एकत्र येतील आणि यामध्ये केंद्रीय विधिमंडळातून समान सदस्यांची नेमणूक करतील. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पुढच्या कालखंडात जे काही सरकार स्थापन होईल, अंतरिम सरकार असू दे किंवा हंगामी सरकार असू द्या, या हंगामी सरकारमध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसचे समान प्रतिनिधी मंत्रिमंडळात असतील. ठीक आहे. आणि त्याचबरोबर सदस्यातील 20% जागा या ठिकाणी अल्पसंख्याकांसाठी ठेवण्यात येईल. मग आता शीख असू द्या, अस्पृश्य असू द्या, ख्रिश्चन असू द्या, यांच्यासाठी 20% जागा ठेवण्याची तरतूद होती. म्हणजे थोडक्यात 40% तरतुदी या ठिकाणी 40% जागा काँग्रेसच्या असतील, 40% जागा मुस्लिम लीगच्या असतील आणि 20% जागा अल्पसंख्याकाच्या. मग टोटल या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी 15 जणांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं. 15 जणांपैकी या ठिकाणी आपल्याला माहिती पुढच्या कालखंडामध्ये 6 जागा या ठिकाणी काँग्रेसने घेतल्या होत्या, 6 जागा मुस्लिम लीगने घेतल्या होत्या आणि 3 जागावरती मग या ठिकाणी 3 वेगवेगळ्या त्या अल्पसंख्याक समूहाचे एक प्रतिनिधी होते. एक शीखांचा होता, एक अस्पृश्यांचा होता आणि एक ख्रिश्चनांचा होता. तर या पद्धतीनं या ठिकाणच्या ह्या तरतुदी होत्या. मग यांनी काय केलं होतं, यांचं काय म्हणणं होतं की जोपर्यंत या दोन्ही संघटना सरकारमध्ये एकत्र येत नाही तोपर्यंत एकमेकांचे विचार समजणार नाही, आणि जोपर्यंत एकमेकांचे विचार समजणार नाही तोपर्यंत पुढे जाण्याचे मार्ग खुले होणार नाही. म्हणून यांनी सांगितलं होतं की अगोदर हंगामी सरकारमध्ये एकत्रित यावं, एकत्रित येऊन काही दिवस कारभार करावा, जेणेकरून एकमेकांचे विचार समजायला सोपे जातील आणि एकदा का एकमेकांचे विचार समजले की नंतर मग स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करू आणि स्वातंत्र्यानंतर मग फाळणीचा विचार करू. तर अशा प्रकारचा हा प्रस्ताव होता. यालाच म्हणायचं देसाई आली योजना. पण ही योजनासुद्धा या ठिकाणी अपयशी ठरताना दिसते, कारण मुस्लिम लीगनं ही योजना मंजूर नाही केली आणि काँग्रेसनं सुद्धा ही योजना मंजूर केलेली नाही.
त्यामुळे ही योजनासुद्धा अपयशी ठरताना दिसते. तर अशा प्रकारचं या ठिकाणची ही दुसरी योजना आहे. ठीक आहे. आता पुढची योजना आहे ते वेव्हेल योजना. आता वेव्हेल योजना मांडली गेलेली आहे 14 जून 1945ला. वेव्हेल हे या काळात भारताचे व्हाईसराय होते, यांनी मांडलेली योजना. अगोदरच्या दोन्ही योजना प्रायव्हेट योजना आहे, खाजगी योजना आहे, सरकारमधल्या व्यक्तींनी मांडलेल्या नाही, त्या सरकारच्या बाहेरच्या व्यक्तींनी मांडलेल्या आहे म्हणून खाजगी योजना आहे. त्या दोन्ही योजनेचा उद्देश काँग्रेस आणि लीगला एकत्र आणण्याचा आहे. आता ही पुढची जी योजना आहे यांचा आणि काँग्रेस लीगचा काही संबंध नाही. ही सरकारकडून मांडलेली योजना आहे, याचा अर्थ सरकारी योजना आहे. आता ही योजना का मांडावी लागली? ही योजना मांडण्याच्या अगोदरच्या घटना समजून घ्या. हे बघा, हा जो कालखंड आहे 14 जून 45चा कालखंड आहे, दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे. लक्षात, दुसरं महायुद्ध आपल्याला माहिती आहे 1939ला सुरू झालेलं आहे, ते 1945पर्यंत चाललं आहे. बरोबर आहे. 45ला 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला हिरोशिमा आणि नागासाकीवरती अमेरिकेनं ज्यावेळेस अणुबॉम्ब टाकले, त्याच्यानंतर मग पुढं जपाननं शरणागती पत्करली. म्हणजे तो ऑगस्ट महिना आहे 45चा, हा जून महिना आहे. ठीक आहे. आता याच 45च्या जानेवारीपासून जर घडामोडी आपण बघितल्यात तर एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी युरोपमधलं युद्ध संपुष्टात आलं. जर्मनी पराभूत झाला. जर्मनीच्या हिटलरनं आत्महत्या केली. त्याच्यानंतर इटाली पण पराभूत झाला. इटालीचा बेनिटो मुसोलिनीने जो काही हुकुमशाह होता त्याला लोकांनी बाहेर काढून या ठिकाणी तोडून मारून टाकले. त्यामुळं युरोप खंडातलं युद्ध संपुष्टात आलं होतं. ठीक आहे. जे काही युद्ध चालू होते एप्रिल नंतर पुढं ऑगस्टपर्यंत हे सगळं युद्ध जपानच्या विरोधात चालू होतं. लक्षात. त्यामुळे आता सगळ्यांची ताकद जपानच्या विरोधात उतरली गेली होती आणि जपानचं लष्कर येऊन पोहोचलं होतं भारतामध्ये. अंदमान निकोबार ताब्यात घेतले होते. मणिपूर कोहिमाचा जो भाग आहे तो ताब्यात घेतला होता आणि पुढं चालले होते. आणि इथं मग जपान विरुद्धच्या युद्धामध्ये आपल्याला विजय मिळवायचा असेल तर भारतीय लोकांच्या सहकार्याची अपेक्षा होती, म्हणून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तर वेव्हेल प्रस्ताव मांडण्याच्या पाठीमागचं पहिलं कारण दुसरं महायुद्ध जिंकण्यासाठी भारतीयांची मदत घेणे. कारण जपानच्या बाजूनं आझाद हिंद फौजेच्या रूपानं या ठिकाणी भारतीय फौज आलेली असल्यामुळं भारतीय लोक या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्याची शक्यता होती. म्हणून या ठिकाणी भारत आपल्या हातातून जाण्याची शक्यता जास्त, याची भीती इंग्रजांना होती. म्हणून त्यांनी भारतीय लोकांचं समर्थन घेण्याकरताच हा प्रस्ताव मांडला होता. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण होतं की युरोप खंडातलं युद्ध जसं संपुष्टात आले तसं रशियानं पत्रकार परिषद घेऊन घोषणा करून टाकली की आमची ज्या ज्या देशांवरती वर्चस्व होतं, वसाहती होत्या, आम्ही त्या वसाहतींना स्वातंत्र्य देऊन टाकत आहोत म्हणून. तसं काही जास्त देशांवरती रशियाचं वर्चस्व नव्हतं, पण त्यांनी स्वातंत्र्य देऊन टाकले. आणि स्वातंत्र्य देण्याचा परिणाम इंग्लंडवरती झाला. कारण आता त्यांच्यावरही दबाव आला की त्यांनी त्यांच्या वसाहतींना स्वातंत्र्य द्यावं. कारण अटलांटिक सनदमध्ये जाहीर झालं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर आपापल्या वसाहतीला स्वातंत्र्य देण्यात येईल म्हणून, स्वयंनिर्णयाचा अधिकार राहील म्हणून. त्यामुळे साहजिकच आहे रशियाच्या या धोरणाचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी इंग्लंडवरती झाला. आणि इंग्लंडला काही इतक्या लवकर भारत सोडायचा नाही. पण मग आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्याकरता आपण काहीतरी भारताबद्दल करतोय हे दाखवण्यासाठी हा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय दबाव कमी करणे हा एक उद्देश या योजनेचा होता. हे दुसरं कारण होते. तिसरं कारण होतं की या ठिकाणी याच्या पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्याच्या नंतर जुलै महिन्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. ठीक आहे, 45मध्येच. आणि निवडणुकीच्या अगोदर इंग्लंडमधल्या 2 पक्षामध्ये घमासान सुरू झाली होती. 2 पक्ष म्हणजे हुजूर पार्टी, मजूर पार्टी, म्हणजेच कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि लिबर पार्टी. ठीक आहे. लेबर पार्टी म्हणजे मजूर पार्टी भारतीयांबद्दल सहानुभूती बाळगणारी पार्टी आहे, सामान्य लोकांची पार्टी आहे ती. आणि हुजूर पार्टी श्रीमंत लोकांची पार्टी आहे. अशा प्रकारची या 2 पार्ट्या होत्या आणि या दोन्ही पार्ट्यामध्ये घमासान सुरू झालेले. आता विन्स्टन चर्चिल सत्तारूढ आहे म्हणजे ती हुजूर पार्टीची होती. आणि मजूर पार्टीने त्यांचा जाहीरनामा प्रस्तुत केला होता या काळामध्ये महिनाभर अगोदर की आमच्या पक्षाला बहुमत मिळालं तर आम्ही काय काय करणार आहोत. यातली पहिलीच तरतूद होती की आमच्या पक्षाला जर बहुमत मिळालं तर आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊन टाकू म्हणून. आता ही तरतूद काय केली होती हेही लक्षात घेतले पाहिजेत की भारताबद्दल सहानुभूती बाळगणारा 15 ते 20% मतदारांचा वर्ग आहे इंग्लंडमध्ये. आणि या 15 ते 20% मतदारांचं मतदान घ्यायचं असेल तर त्यांना भारताबद्दल स्वातंत्र्याचीच कल्पना या ठिकाणी विचार अपेक्षित होता. आणि म्हणून कदाचित आपण स्वातंत्र्याची घोषणा केली तर या 15 ते 20% मतदारांचं मतदान आपल्याला येऊन जाईल आणि एक गठ्ठा 15 ते 20% मतदान आपल्याला जर झालंच तर आपल्याला बहुमत येऊन जाईल आणि आपलं सरकार येऊन जाईल. आणि म्हणून त्यांनी ही जाहीरनाम्यामध्ये तरतूद करून टाकली की आमच्या पक्षाला बहुमत मिळालं की आम्ही भारताला
स्वातंत्र्य देऊन टाकू म्हणून. आता याचा परिणाम काय झाला, सत्ताधारी पार्टीवर झाला, म्हणजे हुजूर पार्टीवर झाला, म्हणजे चर्चिलवर झाला. त्यांच्या लगेच लक्षात आलं की इंग्लंडमधले 15 ते 20% लोक आता यांना मतदान करणार आहे आणि आपलं सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही. आता आपलाही जाहीरनाम्यामध्ये आपण जर सांगितलं की आमच्या पक्षाला बहुमत मिळालं की आम्ही या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य देऊन टाकू, तर इंग्लंडमधले लोक भरोसा ठेवणार नाही. कारण त्यांचं म्हणणं तर मागचे 5 वर्ष तुमचं सरकार होतं, मग तुमच्या सरकार असताना तुम्ही तसा निर्णय घेतला नाही, तर नंतरच्या याच्यात काय तुमच्यावर भरोसा काय. त्यामुळे आता चर्चिलच्या लक्षात आलं आहे की या 15 ते 20% मतदारांचं मतदान आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा भारताबद्दल काहीतरी वाटतं हे दाखवणं गरजेचं आहे. आणि काहीतरी वाटतं हे दाखवण्यासाठी त्याने ही योजना मांडलेली आहे. तर अशा प्रकारे या योजनेचा उद्देश जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका जिंकणे हा पण होता. तर असे वेगवेगळे उद्देश समोर ठेवून ही योजना आलेली आहे. एकच काही उद्देश नव्हता असा. कुठले? नंबर 1, जपान विरुद्धच्या युद्धात भारतीयांचं सहकार्य घेण्याकरता किंवा आझाद हिंद फौजेची ताकद कमी करण्याकरता योजना मांडण्यात आली होती. नंबर 2, रशियानं आंतरराष्ट्रीय जो दबाव निर्माण केलेला आहे तो आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्याकरता योजना मांडण्यात आली होती. नंबर 3, ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका जिंकणे. तर अशा या विविध उद्देशासाठी ही योजना मांडण्यात आलेली आहे. आता या योजनेतल्या तरतुदी काय काय? पहिली आहे गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ ही पदे वगळता गव्हर्नरच्या या ठिकाणी कार्यकारिणीतील सर्व सदस्य भारतीय असतील, लक्षात. आणि परिषदेमध्ये हिंदू आणि मुस्लिमांची सदस्य संख्या समान असेल. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, ही 2च पदं फक्त ब्रिटिशांकडे राहील, बाकीची सर्व पदे या ठिकाणी भारतीयांकडे दिली जाईल. अशा प्रकारची तरतूद होती. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले की आमच्याकडे 2च पदं ठेवे, एक सरसेनापती पद, लष्कराचं प्रमुख पद आणि एक व्हाईसरॉय पद, बाकीचे सगळे पदं आम्ही भारतीयांकडे देऊन टाकू. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी स्वराज्याचा पुढचा टप्पा या ठिकाणी गाठला जाणार होता. त्याच्यानंतर सांगितलं गव्हर्नर जनरलला विशेष अधिकार राहील, व्हेटो पॉवर राहील, लक्षात. पण त्याचा वापर तो करणार नाही. अतिशय लगे या ठिकाणी आता दुसरा पर्यायच नाही, तर त्यावेळेस तो केला जाईल. त्याच्यानंतर राजकीय पक्षांची एक बैठक आयोजित करून कार्यकारिणीच्या नियुक्तीसाठी एक सर्वसंमत नियमावली तयार केली जाईल. परंतु यावर बहुमत झाले नाही तर वेगवेगळ्या नियमावली तयार केल्या जातील. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही सदस्य घ्यायचे त्या सदस्यांची निवड या पद्धतीने केल्या जाईल. आणि युद्धात ब्रिटिशांचा विजय झाल्यावर नवीन घटना निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया केली जाईल. म्हणजे नवीन घटना जी आहे भारतीयांनीच तयार करावी आणि या नवीन घटनेसाठी जे काही सदस्य निवडून येतील ते दुसऱ्या महायुद्धानंतरच या ठिकाणी ती सगळी प्रोसेस करू. तर अशा प्रकारचा ही योजना होती. या योजनेनं स्वातंत्र्याचा काही उल्लेख केला नव्हता, नंबर 1. नंबर 2, पण स्वराज्यापेक्षा बरंच पुढचं या ठिकाणी टप्पा गाठला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं या योजनेबद्दल थोडं काँग्रेससुद्धा सकारात्मक होती, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी सांगितलं वेविलना की ही योजना लीग आणि काँग्रेसना जर मान्य असेल तर सरकार पुढं जाईल. ठीक आहे. आणि या पद्धतीनं मग त्यांनी लीग आणि काँग्रेसला या ठिकाणी या योजनेवरती विचार करण्यासाठी एक बैठक बोलावली. आणि ही बैठक बोलवली पुढं 10 ते 11 दिवसानंतर, म्हणजे 25 जून 1945ला बोलवली. ही 14 जूनची तारीख आहे, म्हणजे 11 दिवसानंतर बोलवली. ही बैठक बोलवली सिमलाला, म्हणून त्याला सिमला परिषदा म्हटलं जातं असतं. ठीक आहे. या सिमला परिषदेमध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आले होते मौलाना आझाद आणि मुस्लिम लीगच्या वतीने आले होते बॅरिस्टर जिना. आणि दोघांचं काय काय गोष्टीबद्दल एकमत झालं. नंबर 1, दुसऱ्या महायुद्धात जपान विरुद्ध इंग्रजांना सहकार्य करणे. नंबर 2, हंगामी सरकारची स्थापना करण्यात येईल. नंबर 3, हंगामी सरकारमध्ये जेवढे मुस्लिम लीगचे सदस्य असतील तेवढेच काँग्रेसचे सदस्य असतील, लक्षात. या गोष्टीबद्दल या ठिकाणी या दोन्ही पक्षामध्ये एकमत होत गेलं. ठीक आहे. परंतु पुढच्या मुद्द्यावरून या ठिकाणी दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. आणि पुढची तरतूद होती, बॅरिस्टर जिनाने सांगितलं की काँग्रेसच्या इथं पुढच्या कालखंडात जे हंगामी सरकार येणार आहे त्या हंगामी सरकारमध्ये मुस्लिम लीगचे जेवढे प्रतिनिधी तेवढेच काँग्रेसचे असतील, हे आम्हाला मान्य आहे. पण काँग्रेसनं जे काही प्रतिनिधी पाठवायचे ते हिंदूच पाठवले पाहिजेत आणि मुस्लिम लीग जे काही प्रतिनिधी पाठवेल ते मुस्लिमच पाठवतील. आणि या मुद्द्यावरूनच या ठिकाणी मौलाना आझाद आणि बॅरिस्टर जिनामध्ये जुंपली. कारण मुस्लिम लीग या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी मुस्लिम सदस्य मौलाना आझाद केले होते. सरळ त्यांना डिवसण्याचा हा प्रकार होता. म्हणून मौलाना आझादनं या ठिकाणी सांगितलं बॅरिस्टर जिनांना, हे बघा या ठिकाणी मुस्लिम लीगना कोणत्या जाती धर्माचे प्रतिनिधी पाठवायचे आम्ही तुम्हाला सांगणार नाही,
तसंच तुम्ही आम्हाला सांगू नका की आम्ही कोणत्या जाती धर्माचे प्रतिनिधित्व या ठिकाणी पाठवायचे म्हणून. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही विविध जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जी काही मागणी केलेली आहे की काँग्रेसने हिंदूच प्रतिनिधी पाठवले पाहिजेत, याच्यावरती आमचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आता दावा नाही. तर या ठिकाणी आम्ही कोणत्या जाती धर्माचे पाठवू तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि यातून बॅरिस्टरजींना अडून बसले, सांगितलं की नाही काँग्रेसने जे प्रतिनिधी पाठवायचे ते हिंदूच असले पाहिजेत. आणि यातूनच मग मौलाना आझादनं सुद्धा त्यांचा हा जो काही विचार आहे तो फेटाळला आणि यातून ही योजना अपयशी ठरली. मग वेवेलनं सुद्धा घोषित करून टाकलं की दोन्ही पक्षांना हा प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळं अपयशी होत असल्याचं घोषित करून टाकलेलं आहे. तर या पद्धतीनं ही योजना एक येते, याला वेवेल योजना म्हणतो आपण. ठीक आहे, पुढच्या योजनेकडे जाऊ. त्रिमंत्री योजना आहे. ठीक आहे, त्रिमंत्री योजना 16 मे 1946ला मांडण्यात आलेली आहे. 3 मंत्र्यांनी एकत्रित येऊन मांडलेली योजना होती. ही 3 मंत्री म्हणजे एन्विन अलेक्झांडर, पॅथिक लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स. या 3 कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, म्हणून कॅबिनेट मिशन असंही म्हणतात. तिन्ही मंत्री असल्यामुळे त्रिमंत्री योजना म्हणतात. ठीक आहे, आता हा प्रस्ताव का मांडण्यात आला हे बघा. पहिली अपयशी ठरली योजना वेवेल योजना. वेवेल योजनेचा मूळ उद्देशापैकी एक होता ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका. मग जुलै महिन्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मजूर पार्टी बहुमतानं निवडून आली. म्हणजे जी विरोधी पक्ष होता तो बहुमतानं निवडून आला. 15 ते 20% मतदारांनी त्याच पक्षाला मतदान केलं, कारण त्याने जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आमच्या पक्षाला बहुमत मिळालं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊन टाकू म्हणून. आता हुजूर पार्टी पराभूत झाली, विन्स्टन चर्चिल पराभूत झाला. ठीक आहे, मजूर पार्टी सत्तारूढ झाली. मजूर पार्टीच्या वतीनं क्लेमेंट ॲटली ब्रिटनचे पंतप्रधान बनले. त्यांनी त्यांचा मंत्रिमंडळाचा शपथविधी केला आणि पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा करून टाकली की आम्ही जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं आता आम्ही अंमलबजावणीत आणत आहोत. आणि यातलं पहिल्याच आश्वासन होतं की त्यांच्या पक्षाला जर बहुमत मिळालं तर ते भारताला स्वातंत्र्य देऊन टाकेल म्हणून. आणि याचा धागा पकडून त्यांनी सांगितलं की भारतातील सत्ता ब्रिटिशांची या ठिकाणी संपुष्टात आणण्याकरता आणि भारतीयांकडे देण्याकरता आम्ही आमच्या मंत्रिमंडळातील 3 मंत्री भारतात पाठवत आहोत. ते भारतात वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत या ठिकाणी चर्चा करून एक प्रस्ताव तयार करतील आणि त्यानुसार सत्तांतर घडून आणतील. म्हणून 3 मंत्र्यांना त्यांनी भारतात जाण्याचे या ठिकाणी घोषणा करून टाकली. आणि हे 3 मंत्री हे लोक होते कॅबिनेट दर्जाचे मंत्री असल्यामुळं या त्रिमंत्री योजनेलाच कॅबिनेट मिशन असंही नाव देण्यात आले. मग फेब्रुवारी 1946मध्ये ही 3ही मंत्री भारतात आले. फेब्रुवारीमध्ये आले, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि नंतर मग मे महिन्यामध्ये त्यांनी सगळ्यांसोबत चर्चा करून प्रस्ताव मांडला. त्यालाच नाव पडतं या ठिकाणी त्रिमंत्री योजना. या मंत्र्यांना सांगण्यात आलेलं होतं अगोदर काँग्रेस आणि लीग या दोघांना मंजूर होईल अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करायचा. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की या ठिकाणी बाकीच्या राजकीय पक्षांना मंजूरच झालं पाहिजे असं काही हे नाही, पण बाकीच्यांचंही मत या ठिकाणी गृहीत धरावं. त्याच्यानंतर संस्थानिकांचं काय करायचं हा या ठिकाणचा निर्णय घ्यावा. तर अशा प्रकारचा हा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. मग आता या प्रस्तावामध्ये एक निर्णय लक्षात घेतला पाहिजेत की लीगलाही मंजूर झाला पाहिजेत आणि काँग्रेसलाही मंजूर झाला पाहिजेत. अशा प्रकारचा हा प्रस्ताव होता. मग आता या ठिकाणी लीगला मुलाखती घेतल्या आणि लीगला विचारलं की तुम्हाला काय हवं आहे नेमके, तर त्यांनी सांगितलं की वायव्येकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग पाकिस्तान असला पाहिजेत आणि जो मधला भाग आहे हा मधला भाग या ठिकाणी भारत असला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं हा पट्टा या ठिकाणी पाकिस्तानमध्ये असावा आणि हा पट्टा पाकिस्तानमध्ये असावा आणि आमच्यासाठी हा वेगळा देश असावा. मग आता या ठिकाणी त्रिमंत्री योजनेने विचार केला की मुस्लिम लीगला देश स्वतंत्र पाहिजेत, वेगळा देश पाहिजेत आणि हा वेगळा देश 2 भागात पाहिजेत. मग आता त्रिमंत्री योजनेच्या लक्षात आलं जगात असं कुठंच नाही की एकच देश 2 भागात आहे. बरं, आता एकच देश 2 भागात आपण निर्माण केलं तर यांच्यामध्ये देवाणघेवाण दळणवळण वाहतूक होणार कशी? 2 शेजारच्या देशांमध्ये सख्य जास्त दिवस पटत नसतं आणि यातून मग इथून इकडं जाण्याच्या ऐवजी या ठिकाणी इथला मार्ग बंद झाला की अशा पद्धतीनं इकडून दक्षिणेकडून महासागरातून जावं लागेल आणि अशा प्रकारे वाहतुकीचा खर्चिक मार्ग आहे. गरीब देशांना असा हा मार्ग परवडणारा नाही.
आणि म्हणून त्रिमंत्री योजनेनं या ठिकाणी मुस्लिम लीगची जो काही विचार आहे तो विचार या ठिकाणी अमान्य करून टाकला. पण आता मुस्लिम लीगच्या मंजुरीशिवाय तर पुढे जाता येणार नव्हतंच. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी एक नवीन प्रस्ताव तयार केला. वायव्येकडचा एक भाग, हा एक भाग आणि हा एक भाग असे 3 गट तयार केले. हा एक गट तयार केला, हा एक गट तयार केला आणि हा एक गट तयार केला. असे 3 गट तयार केले. ठीक आहे. आणि या 3 गटाचं संघराज्य निर्माण करण्याची तरतूद मांडली की या 3 गटाचं संघराज्य असेल. या गटामध्ये काही राज्य असेल जसं सिंध, पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत. या गटात या ठिकाणी बंगाल आणि आसाम असेल आणि बाकीचे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, मध्य प्रांत, मुंबई आणि मद्रास या गटात असतील. म्हणजे हा हिंदू बहुल गट निर्माण केला, हा मुस्लिम बहुल गट आहे, हा मुस्लिम बहुल गट आहे. तर या 3 गट तयार करण्याची तरतूद केली आणि सांगितलं या 3 गटांचं मिळून एक संघराज्य असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर संघराज्याची एक राज्यघटना असेल. राज्यघटना जी आहे ती संघराज्याची राज्यघटना जर एखाद्या गटाला किंवा त्या गटातल्या एखाद्या संस्थानिकांना मान्य नसेल तर त्यांना ही स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात येईल किंवा करता येईल. म्हणजे संघराज्य जे आहे त्या संघराज्यामध्ये हे 3 गट असतील प्लस संस्थानिक पण असतील आणि या संस्थानिकांना किंवा गटांना संघराज्याची राज्यघटना जर मंजूर नसेल तर त्यांना सुद्धा स्वतंत्र राज्यघटना तयार करता येईल. अशा प्रकारची तरतूद केली होती. ठीक आहे. मग आता 2-2 राज्यघटना तयार होणार. एक संघराज्याची आहे, एक गटाची आहे किंवा संस्थानिकांची आहे. मग यांच्यामध्ये श्रेष्ठ कुठली आणि कनिष्ठ कुठली. मग पुढची तरतूद केली गटाची किंवा संस्थानिकांची राज्यघटना श्रेष्ठ असेल आणि संघराज्याची राज्यघटना दुय्यम असेल. मग अशा प्रकारच्या तरतुदी केलेला हा प्रस्ताव होता. यालाच म्हणायचं त्रिमंत्री योजना. ठीक आहे. बघा, ब्रिटिश भारत आणि देशी संस्थाने यांची मिळून भारतीय संघराज्य निर्माण करण्यात येईल. लवकर सर्व पक्षांच्या मदतीने हंगामी सरकारची स्थापना करण्यात येईल. घटना समितीची स्थापना प्रांतीय विधानसभेतील सदस्य संख्या आणि प्रांताच्या लोकसंख्येचे प्रमाण यांच्या आधारे करण्यात येईल. त्याच्यानंतर सत्तापालट झाल्यानंतर भारतातील संरक्षणासंबंधी सर्वोच्च अधिकार इंग्लंडकडे राहणार नाहीत. लक्षात. तर अशा प्रकारचे हे आहेत. भविष्यात 562 संस्थानिकांना भारतात काय स्थान असेल याबाबत या विषयावर संस्थाने घटना समितीशी चर्चा करतील. तर अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे. आणि यातच होतं की संघराज्याची राज्यघटना दुय्यम असेल आणि गटाची किंवा संस्थानिकांची राज्यघटना श्रेष्ठ असेल. मग हा प्रस्ताव तयार केला त्यांनी आणि हा प्रस्ताव तयार केल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम लीग समोर मांडला. आता मुस्लिम लीगच्या लक्षात आलं आहे सरळ पाकिस्तान तर तयार केलाच नाही. पाकिस्तानचा कुठे उल्लेख दिसतच नाही. पण लगेच त्यांच्या लक्षात आलं आहे की गटांना प्राथमिक स्थान दिलेले आहे, गटांच्या राज्यघटनेला प्राथमिक स्थान दिलेले आणि त्यांचे हे लक्षात आले की या गटात आणि या गटात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या गटात आपल्याला आज न उद्या बहुमत मिळणारच आहे. आज न उद्या एकदा बहुमत मिळालं की आपण मग गटाची स्वतंत्र राज्यघटना तयार करू आणि या स्वतंत्र राज्यघटनेतच तरतूद करू की आमचा वेगळा गट नसून वेगळा देश आहे आणि यातूनच मग आपला वेगळा देश या ठिकाणी निर्माण करता येईल. कारण संघराज्याची राज्यघटना दुय्यम असणार होती, ती काही विरोध करणार नव्हती. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते आपल्या विरोधात जाणार नाही आणि यातून पाकिस्तान निर्माण होऊ शकतो याची जाणीव जशी मुस्लिम लीगला झाली तसं मुस्लिम लीगनं ही योजना मंजूर करून टाकली. अशा प्रकारे त्रिमंत्री योजना आता मुस्लिम लीगला मंजूर झाली. त्यांनी प्रस्तावावरती स्वाक्षरी करून मोकळे होऊन गेलेत. त्याच्यानंतर हा प्रस्ताव या ठिकाणी काँग्रेस समोर मांडला. आता काँग्रेसने सांगितलं की मुस्लिम लीगला जे काही पाकिस्तान पाहिजे होतं त्या पाकिस्तानचा उल्लेख जरी तुम्ही केला नसला तर इथं फक्त तुम्ही भारतापासून एक पाकिस्तानात देश निर्माण करत नसून या ठिकाणी 563-64 देश तयार करू लागलेत. कसे? कारण भारतामध्ये 562 संस्थानिक आहे. त्या संस्थानिकांना सुद्धा स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचा अधिकार देऊन टाकलेला आहे आणि त्यांची राज्यघटना श्रेष्ठ असणार होती. संघराज्याची राज्यघटना दुय्यम असणार होती. त्यामुळं संस्थानिकांनी राज्यघटना तयार करून जर तरतूद केली असते आमचं वेगळं संस्थान नसून वेगळा देश आहे तर 562 देश हे एक भारत आणि एक पाकिस्तान असे 564 देश तयार होण्याची शक्यता निर्माण झाली या योजनेमुळे. आणि म्हणून काँग्रेसने सांगितलं की तुम्ही मुस्लिम लीगची मागणी मंजूर करतच नसून या ठिकाणी जवळपास इतकी देश तयार करू लागलेत, 564 देश तयार करू लागले जी जगात आतापर्यंत कुठं नाही. आणि अशा प्रकारे ही जी तरतूद लागू झाली असती तितक्या जागेतच 564 देश असते आणि इथं जागोजागी असे मध्ये संस्थानिकांचे वेगवेगळे देश दिसले असते आपल्याला. आणि म्हणून काँग्रेसने सांगितलं की हा प्रस्ताव आम्हाला मंजूर नाही.
कारण या ठिकाणी मुस्लिम लीगची मागणी सरळ सरळ जर मान्य केली तर नुसतं भारत आणि पाकिस्तान दोनच देश तयार होतील, पण तुम्ही संस्थानिकांच्या या मागण्या मंजूर करायला जर लागल्या तर इतके देश तयार होऊ लागलेत. त्यामुळे सांगितलं आम्हाला हा प्रस्ताव मंजूर नाही. मग आता त्रिमंत्री योजनेच्या लक्षात आलं आहे की काँग्रेसला सुद्धा हा प्रस्ताव मंजूर होणं गरजेचं आहे, कारण अगोदर ब्रिटिश सरकारनं सांगितलेलं लीग आणि काँग्रेसलाच विश्वासात घ्या, बाकीच्यांचं तेवढं मत गृहीत धरू नका, फक्त या दोघांना मंजूर होईल अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून दाखवा. मग आता करायचं काय करायचं, म्हणून मग त्यांच्या लक्षात आलं आहे की इकडं आता याच्यात तर बदल जास्त केल्यापेक्षा एकच काम करू की अगोदर संघराज्याची राज्यघटना तयार होणार आहे, आणि संघराज्याची राज्यघटना तयार करण्याकरता या ठिकाणी जे निवडून येणारे प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधींना अधिकार देऊन टाकू की कॅबिनेट मिशनमध्ये काय बदल करायचा आणि कोणत्या तरतुदी बदलून टाकायच्या, कोणत्या नव्यानं तरतुदी टाकायच्या, हा अधिकार बहुमतवाल्या नंतरच्या पक्षाला देण्याचं तरतूद टाकून टाकली. मग एक शेवटची तरतूद लक्षात की कॅबिनेट मिशन अंतिम नाही आहे, याच्यात बदल करण्याचा अधिकार संघराज्याची राज्यघटना तयार करण्याकरता जे प्रतिनिधी निवडून येतील ते ठरवतील की याच्यात काय बदल करायचा म्हणून. मग ही एक तरतूद टाकून दिली त्यांनी. आणि आता काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं बघा या ठिकाणी तुम्हाला खरोखर वाटत असेल तुमचं बहुमत आहे, तुम्ही बदल करू शकता, आणि ही तरतूद टाकून मग काँग्रेससमोर मांडली. आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसच्या लक्षात आलं आहे की 1937ला भारतभरात जवळपास 8 प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. 6 प्रांतात स्पष्ट बहुमत होतं, 2 प्रांतात सर्वात मोठा पक्ष होता आपला, आणि काही का अशाना ते मुस्लिम बहुल भागात 3ऱ्या नंबरवरती होताच आपला पक्ष. त्यामुळं भारतभरातले टोटल सदस्य जर बघितलं तर बहुमत आपल्यालाच भेटणार आहे. मुस्लिम लीगचे एवढे प्रतिनिधी निवडून येत पण नाही, आणि आपल्याला एकदा काही बहुमत मिळालं की आपण मग कॅबिनेट मिशन जी आहे त्याच्यात दुरुस्ती करून टाकू, आणि संघराज्याची राज्यघटना जी दुय्यम केली होती ती प्राथमिक करू, ज्येष्ठ करू, श्रेष्ठ करू, आणि गटाची संस्थानिकांची राज्यघटना दुय्यम करू, जेणेकरून कुठलाही गट कुठलाही संस्थान संघराज्यातून फुटून बाहेर पडणार नाही आणि अखंड भारत टिकून राहील. याची जाऊन आता काँग्रेसच्या नेत्यांना झाली, आणि शेवटची तरतूद टाकल्यामुळं काँग्रेसने या योजनेला मंजुरी देऊन टाकली. मग आता काँग्रेसनं मंजुरी देऊन टाकली, मुस्लिम लीगनं तर अगोदरच मंजुरी दिली, बस या तिन्ही मंत्र्यांना घोषित केले की आमची योजना यशस्वी ठरलेली आहे, आणि त्याच्यानुसार मग या ठिकाणी आता पुढच्या हालचालीला सुरुवात होती आहे. म्हणून मग बाकीच्या राजकीय पक्षांना विचारात घेण्याचं काही गरजच नव्हती, आणि अशा प्रकारे योजना मंजूर झाली म्हणून पुढं टप्पे सुरू झालेत. आणि त्याच्यानंतर मग हंगामी सरकारचा पहिला टप्पा आला. मग हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली 15 जणांचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. या 15 जणांपैकी 6 काँग्रेसचे होते प्रतिनिधी, ठीक आहे, 6 प्रतिनिधी मुस्लिम लीगनं पाठवले होते, ठीक आहे, 1 अस्पृश्यांचा प्रतिनिधी होता, त्याच्यानंतर 1 शिखांचा प्रतिनिधी होता, आणि 1 ख्रिश्चनांचा प्रतिनिधी होता. तर या पद्धतीनं ही या ठिकाणी हा प्रस्ताव मांडलेला आहे. तर 15 सदस्य या ठिकाणी आहेत. आता काँग्रेसनं त्यांची हिंदूच प्रतिनिधी पाठवलेले, हेही विसरता कामा नये. मुस्लिम लीगनं मुस्लिमच प्रतिनिधी पाठवले, कारण काँग्रेसला या ठिकाणी आणखीन कुठल्याही नवीन समस्या निर्माण करायच्या नव्हत्या. आणि पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मग या ठिकाणी हंगामी सरकारची स्थापना झाली. आणि हंगामी सरकारची स्थापना झाल्यानंतर मग संघराज्याची राज्यघटना तयार करण्याकरता भारतभरात निवडणुका लागल्यात. टोटल या ठिकाणी जर बघितलं आपण तर 389 जागा या ठिकाणी लोकसंख्येनुसार ठरवण्यात आल्यात. या 389 जागांपैकी सर्व खुला मतदारसंघ म्हणून आपण सर्वसाधारण मतदारसंघातल्या जागा होत्या 218, ठीक आहे. मुस्लिमांसाठी जे काही मतदारसंघ दिले होते, मुस्लिमांसाठी स्वतंत्र 78 मतदारसंघ होते, ठीक आहे. 4 प्रशासकीय विभाग होते, यांना 4 जागा देण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर बाकी संस्थानिकांना जागा देण्यात आल्या होत्या. लोकसंख्येनुसार 89 संस्थानिकांचे प्रतिनिधी असणार होते. हे बघा आता या ठिकाणी 218 आणि ह्या 78, म्हणजे 78 आणि 8 आणि 8 जर विचार केला तर 86, 96, ठीक आहे. तर 296 जागा ह्या आहेत. 4 प्रशासकीय विभागातल्या जागा होत्या, 300 जागा झाल्या. 296 4 300, आणि पुढे 89 जागा संस्थानिकांच्या होत्या. लक्षात. आता संस्थानिकांचे प्रतिनिधी काही जनतेने निवडून दिलेले नव्हते, डायरेक्ट संस्थानिकांनीच पाठवले होते, ठीक आहे. पण ही निवडून आलेले प्रतिनिधी होते बाकीचे. मग या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेसनं जर विचार केला तुम्ही तर काँग्रेसनं 218 जागापैकी 208 जागा जिंकल्यात, ठीक आहे. इथंच काँग्रेसला बहुमत मिळून गेलं, कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर 195 या ठिकाणी बहुमतासाठीचा आकडा होता. बहुमत मिळण्यासाठी 389 जागापैकी 195 जागा
या ठिकाणी बहुमताचा आकडा आहे आणि काँग्रेसला 208 जागा मिळून गेल्या होत्या. त्यामुळं संस्थानिक मुस्लिम लीग सगळे एकत्रित जरी आले ते काही फारसा प्रभाव पडणार नव्हता. त्याच्यानंतर मुस्लिमांसाठी जेवढ्या जागा होत्या 78 स्वतंत्र मतदारसंघ, त्यातल्या मुस्लिम लीगनं जिंकल्या होत्या 73. 78 पैकी काय 78 नाही जिंकल्यात, 5 जागा मुस्लिमांच्या बाकीच्या संघटनांनी जिंकलेल्या आहेत. ठीक आहे. आणि इकडचे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी होते. तर या ठिकाणी आता काँग्रेसला बहुमत मिळालं आणि काँग्रेसला जसं बहुमत मिळालं तसं पंडित नेहरूंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा करून टाकली की आम्ही कॅबिनेट मिशन त्याच वेळेस मान्य केली ज्या वेळेस त्यात बदल करण्याचा अधिकार नंतरच्या बहुमतवाल्या पक्षाला देण्यात आलेला आहे आणि आता आम्हाला बहुमत मिळालेलं आहे. आता आम्ही या ठिकाणी बहुमतानं कॅबिनेट मिशन दुरुस्ती करू. कॅबिनेट मिशननं संघराज्याची राज्यघटना जी दुय्यम केली होती आणि गटाची राज्यघटना जी काही श्रेष्ठ केली होती, हा क्रम आम्ही आता सोयीस्कर करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी संघराज्याची राज्यघटना आम्ही श्रेष्ठ बनवू आणि गटाची संस्थानिकांची राज्यघटना दुय्यम बनवू, जेणेकरून कुठलाही गट संघराज्यातून फुटून बाहेर पडणार नाही. अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी पंडित नेहरूंनी माहिती दिली. आणि आता मुस्लिम लीगच्या त्रिमंत्री योजनेतील शेवटच्या तरतुदीचा अर्थ लक्षात आला आणि म्हणून लगेच पंडित नेहरूंनी बॅरिस्टर जिनांनी पण पत्रकार परिषद घेतली. मग दुसऱ्या दिवशी सांगितलं की या ठिकाणी लोकशाही मार्गावर आमचा भरोसा नाही, कारण भारतात मुस्लिमांची संख्या या ठिकाणी बहुमत मिळेल इतकी नाही. त्यामुळं या ठिकाणी आमचे जे 73 प्रतिनिधी निवडून आलेत राज्यघटना तयार करण्यासाठी, हे 73 प्रतिनिधी राजीनामा देऊन टाकतील आणि 73 प्रतिनिधींनी राजीनामा दिले. मुस्लिम सदस्य जर त्या राज्यघटना तयार करणाऱ्या समितीत नसेल तर ती राज्यघटना मुस्लिमांवरती बंधनकारक असणार नाही. ठीक आहे. आणि म्हणून त्यांच्या 73 प्रतिनिधींना त्यांनी राजीनामा देण्यास सांगितलं. त्याच्यानंतर हंगामी सरकारमध्ये जे 6 प्रतिनिधी होते त्यांनाही राजीनामा देण्याचं सांगितलं. पण लगेच त्यांच्या लक्षात आलं की हंगामी सरकारमधून मुस्लिम लीग जर बाहेर पडली तर सर्व सत्ता काँग्रेसच्या हातात येऊन जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व सत्ता जर काँग्रेसच्या हातात आली तर पुढच्या कालखंडामध्ये आपल्या हातात काही राहणार नाही. म्हणून मग त्यांनी तो निर्णय मागे घेऊन टाकला आणि मुस्लिम लीगच्या सदस्यांना या ठिकाणी सरकारमध्ये राहण्यास सांगितलं. पण त्यांचे जे काही 73 प्रतिनिधी निवडून आले त्या प्रतिनिधींना राजीनामा देण्यास सांगितले. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी आता हंगामी सरकारची स्थापना झाली. संघराज्याची राज्यघटना तयार करण्याकरता या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. फक्त मुस्लिम सदस्य त्यातून बाहेर पडलेले आणि त्याच वेळेस या ठिकाणी बॅरिस्टर जिनाने घोषणा करून टाकली की पाकिस्तानच्या निर्मितीसाठी या ठिकाणी संसदीय लोकशाहीच्या मार्गाने पाकिस्तान निर्मिती होणार नाही आणि यासाठी आता प्रत्यक्ष कृतीचाच अवलंब करावा लागेल. आणि मुस्लिम समुदायाला आवाहन केलं की येणारा 16 ऑगस्ट 1946 हा दिवस पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा करावा, डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून साजरा करावा. मग आता डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून साजरा करायचं म्हणजे नेमके काय करायचं हे सांगितलेलंच नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी 16 ऑगस्ट 1946ला मुस्लिम बोल भागातील मुस्लिमांच्या मनात हा संशय आला की आपल्या पाकिस्तानला हिंदू विरोध करत आहे. म्हणून 16 ऑगस्ट 1946ला मुस्लिम बोल भागातील मुस्लिमांनी अल्पसंख्याक हिंदूंच्या कत्तली करायला सुरुवात केली. या भागातल्या सुद्धा कट्टर मुस्लिमांनी अल्पसंख्याक हिंदूंच्या कत्तली करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारचा हा दिवस साजरा केला. आणि इथं मोठ्या प्रमाणात झालेल्या कत्तलीच्या बातम्या ज्यावेळेस हिंदू बोल भागात आल्या त्यावेळेस हिंदूमधल्या कट्टरांनी या ठिकाणी मुस्लिमांच्या कत्तली करायला सुरुवात केली आणि यातून मग पूर्ण भारतभरात जातीय दंगली वेढल्या गेल्यात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्यक्ष कृती दिनापासून जातीय दंगली वाढल्या. हिंदू मुस्लिमांच्या मनात एकमेकांविषयीचा राग प्रचंड वाढला आणि या रागाला प्रमुख कारणीभूत मुस्लिम लीग होती आणि मुस्लिम लीगचं धोरण त्याला कारणीभूत होते. या ठिकाणी या पद्धतीनं जातीय दंगली शांत करण्याकरता आता वेवेलनं भारतीय लष्कर बोलवलं. पण भारतीय लष्करसुद्धा भेदभाव नीतीचा अवलंब करू लागलं. या ठिकाणी हिंदू सैनिक असेल तो हिंदू आक्रमकांना सोडून देऊ लागला, मुस्लिमांना या ठिकाणी जवळ धरू लागला. ठीक आहे. आणि मुस्लिम सैनिक असेल तर मुस्लिमांना तो सोडून देऊ लागला, हिंदूंना या ठिकाणी तो तुरुंगात टाकू लागला. तर या पद्धतीनं आपण जर या ठिकाणची भेदभाव नीती जर बघितली तर भारतीय लष्करच भेदभाव नीतीचा अवलंब करू लागले. त्यामुळे जातीय दंगली शांत होण्याच्या ऐवजी या ठिकाणी भडकण्यात झाला. मग आता जातीय दंगली शांत करायच्या तर काय करायचं म्हणून या ठिकाणी वेवेलनं ॲटलीला एक पत्र पाठवलं आणि ॲटलीला पत्र पाठवून सांगितलं इकडच्या लष्करावर जास्त भरोसा ठेवता येत नाही, त्यामुळं मला तिकडचं लष्कर इकडं पाठवा, म्हणजे गोरे फौज ती इकडं पाठवून द्या, तरच जातीय दंगली शांत करता येतील.
पण आता ॲटलीला वाटू लागलं की भारतीय लोकांना स्वातंत्र्याची घाई झालेली आहे. या ठिकाणी आपण जर स्वातंत्र्याची एकदा घोषणा करून टाकली तर भारतातले लीग आणि काँग्रेस एकत्र येऊन जातील आणि या दोन्ही संघटना जर एकत्र आल्या तर साहजिकच आहे तेच आपापल्या समुदायाला शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करतील आणि यातून भारतात शांतता प्रस्थापित करता येईल. यासाठी लष्कर पाठवून तो खर्च कोणी भागवायचं हे सगळं कुठाने केल्यापेक्षा या ठिकाणी दोन्ही संघटनांची बैठक घेतली त्यांनी लंडनला. त्या बैठकीमध्ये काही निष्कर्ष निघालाच नाही. म्हणून शेवटी 20 फेब्रुवारी 1947ला ॲटलीनं एक नवीन घोषणा करून टाकली. त्या घोषणेलाच म्हणायचे ॲटलीची घोषणा. मग त्रिमंत्री योजनेनंतर जर पुढची योजना कुठली आली असेल तर ॲटलीची घोषणा आली. 20 फेब्रुवारी 1947ला त्यांनी ही घोषणा केली. आता या घोषणेचा उद्देश काय होता? भारतात शांतता प्रस्थापित करणे, कारण जाती दंगली प्रचंड वाढल्या होत्या, आणि शांततेत सत्ता भारतीयांकडे हस्तांतर करणे, हे दोन उद्देश समोर ठेवून त्यांनी ही घोषणा केली होती. दुसऱ्या बाजूला त्यांना तिकडे लष्कर पाठवण्याची गरज नाही पडली पाहिजेत आणि शक्यतो रक्तरंजित मार्गाने जाण्याच्या ऐवजी शांततेच्या मार्गाने सत्तांतर घडून आलं पाहिजेत, हा त्या पाठीमागे त्यांचा उद्देश होता. मग यातून त्यांनी जी काही घोषणा केली त्या घोषणेत त्यांनी सांगितलं 30 जून 1948 पूर्वीच इंग्रज भारत सोडून जाईल, म्हणजे आखरी 30 जूनपर्यंत आम्ही इथं भारतात राहू. ठीक आहे. त्या अगोदर काँग्रेस आणि लीगमध्ये एकमत झाल्यास त्यानुसार सत्तांतर करण्यात येईल. ठीक आहे. आणि त्यांच्याच एकमत होत नसेल तर राज्यघटना तयार करण्याची जी समितीचं काम चालू आहे ते राज्यघटना जर तयार झाली तर त्यानुसार आम्ही सत्तांतर करू. पण त्या अगोदर लीग आणि काँग्रेसमध्येही एकमत होत नसेल आणि राज्यघटनाही तयार होत नसेल तर आमचा आम्ही निर्णय घेऊ की सत्ता कोणाकडे सुपूर्द करायची. अशा प्रकारची घोषणा होती. या घोषणेनंतर मुस्लिम लीगच्या लक्षात आलं आहे की इंग्रज सरकार जून 48पर्यंतच भारतात आहे, त्या अगोदरच पाकिस्तान निर्माण झाला पाहिजेत, कारण त्याच्यानंतर मग या ठिकाणी काँग्रेस आपल्याला पाकिस्तान देईलच याची शाश्वत नाही. नंबर 1. आणि नंबर 2चा मुद्दा हा आहे की पाकिस्तानमध्ये पूर्वेकडचा गट आणि पश्चिमेकडचा गट आला पाहिजेत. आणि पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडच्या या ठिकाणी जो काही गट असेल हा गट आणि हा गट, या गटात आणि या गटात काही सगळे मुस्लिम नव्हते. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, मेघालय आहे, इथे हिंदूंची संख्या जास्त आहे आणि या हिंदूंना भारतात जा म्हटलं ते जाणार नव्हते. म्हणून ॲटलीच्या घोषणेनंतर इथं जातीय दंगली दुपटीनं वाढल्या. तशाच पंजाबमध्ये सुद्धा दुपटीनं वाढल्या, कारण पंजाबच्या अर्ध्या भागामध्ये शीखांची संख्या जास्त आहे. शीखांना भारतात जा म्हटलं जाणार नव्हते ते, म्हणून काही शीख लोक मारले जातील, काही लोक मरणाच्या भीतीनं भारतात निघून जातील. म्हणून मुस्लिम लीगनं या ठिकाणी जातीय दंगली आणखीन वाढवल्यात. मग आता झालं काय? ॲटलीच्या घोषणेचा उद्देश या ठिकाणी जातीय दंगली शांत करण्याचा होता, परंतु यानंतर या घोषणेनंतर जातीय दंगली दुपटीनं वाढल्या. आणि मग जातीय दंगली दुपटीनं वाढल्यानंतर मग वेवेल हातबल झाला. वेवेलला वाटत होतं की साहेबांनी या ठिकाणी लष्कर पाठवायला पाहिजे होतं, पण लष्कर पाठवण्याच्या ऐवजी त्यांनीच दुसरी घोषणा करून टाकली आणि या दुसऱ्या घोषणेतून जातीय दंगली शांत होण्याच्या ऐवजी दुपटीनं वाढल्या, कारण आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार झाला. म्हणून रागारागात वेवेलनं राजीनामा देऊन टाकला. वेवेलच्या राजीनाम्यानंतर आणखी प्रशासकीय जी मुद्दे आहेत, ज्या समस्या आहेत त्या प्रचंड वाढल्यात आणि ह्या समस्या सोल्युशन करण्याकरता या ठिकाणी मग आता ॲटलीनं सुद्धा त्याची मिन्नतवारी काही केलीच नाही. त्याचा राजीनामा स्वीकृत करून टाकला आणि त्याच्याऐवजी भारताच्या व्हायसरायपदी माउंटबॅटनची नियुक्ती करून टाकली. माउंटबॅटन यांना सांगितलं तुम्ही त्वरित भारत गाठा. माउंटबॅटनला लगेच भारताचं विमान पकडलं. 23 मार्चला भारतातली व्हायसरायपदाची सूत्र स्वीकारून टाकली, 23 मार्च 1947ला. आणि माउंटबॅटननं मग या भागात आणि या भागात या ठिकाणी जातीय दंगलीचे निरीक्षण केलं. यातच त्यांच्या लक्षात आलं हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी आणि मुस्लिमांच्या मनात हिंदूंविषयी इतका प्रचंड राग आहे की हा राग वाढतच जाणार आहे, याच्यामध्ये अनेक लोकांचे जीव जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी एक घाव दोन तुकडे पाडण्याशिवाय पर्याय नाही. मग काँग्रेसच्या नेत्यांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं की तुमचं काय मत आहे. काँग्रेस सांगू लागले की नाही अखंड भारताचं आमचं स्वप्न आहे. मग त्यांना सांगितलं हे बघा तुम्हाला स्वातंत्र्यानंतर तुम्हाला विकास करायचा की जातीय दंगली शांत करण्यात तुमची शक्ती वाया घालवायची, आत्ताच ठरवा. मग यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला विकास करायचा आहे. मग त्यावेळेस सांगितलं विकास करण्यासाठी शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे, उद्योगधंदे स्थापन होणं गरजेचं असतं आणि म्हणून आज न उद्या तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तर आताची जी स्थिती आहे हा निर्णय आता जर घेऊन टाकला तर सगळ्या गोष्टी शांततेत पार पाडता येईल. आणि अशा प्रकारे मग काँग्रेसने सुद्धा सांगितलं काही हरकत नाही, मुस्लिम लीगला जो काही प्रदेश लागतो तो त्यांना देऊन टाका.
आणि यातून मग माउंटबॅटन यांनी एक नवीन प्रस्ताव तयार केला. पण प्रस्ताव तयार करण्याच्या अगोदर त्रिमंत्री योजनेचा प्रस्ताव बघितला आणि त्यांना मग नवीन प्रस्ताव तयार करण्याकरता लगेच काही वेगळे विचार करण्याची गरज नाही पडली. पण त्यांनी मग नवीन प्रस्ताव तयार करताना सांगितलं पूर्व गट आणि पश्चिम गट यांचा पाकिस्तान असेल आणि उर्वरित गटाचा हिंदुस्थान असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरची तरतूद केली दोन्ही देशाच्या सीमा ठरवण्याकरता एक सीमा कमिशन असेल. नंतर सांगितलं दोन्ही देशांना या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिले जाईल. ठीक आहे. आता हे 15 ऑगस्टच का डेट घोषित केली होती? कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जो शेवट झाला हिरोशिमा आणि नागासाकीवरती 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला या ठिकाणी अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकला. त्याच्यानंतर 12 ऑगस्टला जपाननं शरणागती पत्कारली आणि 15 ऑगस्टला माउंटबॅटन जे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचं नेतृत्व करत होते त्यांच्या समोर येऊन त्यांनी शरणागती औपचारिकता या ठिकाणी त्यांनी केली. आणि अशा पद्धतीला मग 15 ऑगस्टला दुसऱ्या महायुद्धाचा शेवट माउंटबॅटनच्या समोर जपाननं स्वाक्षरी करून केलेलं आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ही सर्वात मोठी डेट मानली जाते. म्हणून त्यांनी भारतात आल्यानंतर हीच डेट भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी निवडली होती. हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं दोन्ही देशांना 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिले जाईल. त्याच वेळेस संस्थानिकांनाही स्वातंत्र्य दिले जाईल. स्वतंत्र झालेल्या संस्थानिकांनी भारतात किंवा पाकिस्तानमध्ये कोणात विलीन व्हायचं ज्याचे त्यांनी निर्णय घ्यायचा. अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला. मग हा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडण्यात आला. काँग्रेसनं मग पंडित नेहरू आणि व्ही पी मेनन यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली. व्ही पी मेनननाच मग रात्रंदिवस अभ्यास करून सांगितलं याच्यातल्या दुरुस्ती करण्यास सांगितलेलं आहे. काय चुका सांगितल्या की मुस्लिम लीगला या ठिकाणी मुस्लिमांसाठी पाकिस्तान लागतोय, मग मुस्लिम बोल भागाचंच पाकिस्तान तयार करा. मग हा सगळा भाग जोडण्याची गरज नाही, यातला हा एवढाच भाग जोडण्याची गरज आहे. कारण एवढ्याच भागामध्ये मुस्लिमांची संख्या आहे. आणि इकडचं सुद्धा पंजाबचा जो काय भाग आहे अर्धा पंजाब तर भारताचाच आला पाहिजेत, कारण इथे शिखांची संख्या जास्त आहे. आणि मग यांनी केलेली सूचना या ठिकाणी माउंटबॅटन यांना मंजूर झाली. यांनी लगेच स्वतःची योजना दुरुस्ती केली आणि सांगितलं मुस्लिम बोल भागाचं पाकिस्तान असेल, उर्वरित हिंदुस्थान असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथं संमिश्र भाग आहे त्या संमिश्र भागामध्ये सार्वमत घेण्यात येईल आणि सार्वमतानं ठरवण्यात येईल की तो भाग पाकिस्तानला जोडायचा की भारताला जोडायचा. मग कच्चार आणि सिल्लेट या 2 जिल्ह्यामध्ये सार्वमत घेण्यात आले. ठीक आहे. कच्चार या भागात होता इथं, सिल्लेट या भागात इथं, या 2 भागात सार्वमत घेण्यात आलं. सिल्लेटनं बहुमतानं पाकिस्तानमध्ये जाण्याचा बहुमतानं निर्णय घेतला, तर कच्चारनं भारतात सामील होण्याचा निर्णय घेऊन टाकला. लक्षात. तर असेही सार्वमत घेण्यात आलेले काही काही ठिकाणी आणि सार्वमतानं मग सीमा निश्चितीचं धोरण ठरवण्यात आले. ठीक आहे. आता काँग्रेसनं या योजनेला मंजुरी देऊन टाकली, कारण या योजनेनुसार हा भाग पूर्ण पाकिस्तानमध्ये जाता एवढाच भाग पाकिस्तानमध्ये जाणार होता, हा पूर्ण भाग भारतात येणार होता आणि पंजाब या अर्धा भारतात येणार होता. ठीक आहे. मग आता हा प्रस्ताव काँग्रेसनं मंजूर केला. आता माउंटबॅटननं हा प्रस्ताव पाठवला लीगकडं. लीगनं सांगितलं की नाही आम्हाला हा पूर्ण भाग पाहिजेत आणि हा पूर्ण भाग पाहिजेत, त्यामुळे आम्हाला हा प्रस्ताव मंजूर नाही. मग त्याने तो प्रस्ताव फेटाळला. मग माउंटबॅटन 2 दिवसानंतर मुस्लिम लीगच्या नेत्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना कडक भाषेत सांगितलं हा प्रस्ताव असा नाही, असाच मंजूर करावा लागेल. असं जर तुम्हाला मंजूर होणार नसेल तर मी 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची माझी तयारी करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचंच बहुमतानं ठरवा की पाकिस्तानमध्ये कोणता प्रदेश तुम्हाला हवा आहे आणि कोणता नको आहे. मग अशा या सरळ भाषेमध्ये या ठिकाणी सुचवल्यानंतर मुस्लिम लीगच्या नेत्यांच्या लक्षात आलं आहे की या ठिकाणी यांनी यांचा प्लॅन तयार करून ठेवलेला आहे. 15 ऑगस्टपर्यंत आपण जर याला मंजुरी नाही भेटली तर नंतर मग या ठिकाणी भारतावरती काँग्रेसची राजवट येऊन जाईल आणि काँग्रेस मग हा हे प्रदेश आपल्याला देईल का न देईल याची शाश्वती नाही. कारण बहुमता निर्णय पुढे घेण्याचे त्याने सांगितलेलं होतं आणि बहुमत आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून मुस्लिम लीगच्या नेत्याने थोडं बाहेर जाऊन विचार केला आणि नंतर मध्ये येऊन या योजनेला मंजुरी देऊन टाकली. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही भाग आहे हा भारतात येऊन गेला. इकडचा हा भाग जो आहे तो भारतात येऊन गेला आपला. लक्षात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रस्ताव लीगलाही मंजूर करावा लागला. काँग्रेसनं तर अगोदरच मंजूर केलं. आता माउंटबॅटननं ब्रिटिश पार्लमेंटकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून दिला आणि ब्रिटिश पार्लमेंटनं चर्चा करून मग 18 जुलै 1947ला या प्रस्तावाला मंजुरी देऊन टाकली. यालाच नाव पडलं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा कायदा. आणि या कायद्यानुसार मग 14 ऑगस्टला 2 देशाच्या सीमा निश्चित करण्यात आल्या 14 ऑगस्टपर्यंत आणि पाकिस्तान आणि भारत असं नाव ठेवण्यात आले. आणि दोन्ही देशांच्या करारावरती 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता
म्हणजे गुरुवारच्या रात्री 12, गुरुवारचा दिवस ते रात्री 12 म्हणजे शुक्रवार सुरू झाला, म्हणजेच 15 ऑगस्ट सुरू झाला. आणि अशा पद्धतीनं मग 15 ऑगस्टला या ठिकाणी दोन्ही देश स्वतंत्र झाल्याच्या करारावरती स्वाक्षरी करून माउंटबॅटननं सत्ता सोडून दिली आणि दोन्ही देशाकडं सत्ता सुपूर्द करून टाकली. तर अशा पद्धतीनं माउंटबॅटन योजनेनुसार किंवा भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तर अशा या वेगवेगळ्या योजना आहेत. मग या योजनेमध्ये ही माउंटबॅटन योजना आहे, ही आपण आत्ता त्याची चर्चा केलेली होती. ठीक आहे, 2 देश स्थापन व्हावेत, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळावं. ठीक आहे, मुस्लिम लीगने मागणी केलेला जो काही पाकिस्तानमधला आसाम भाग जो आहे या योजनेतून वगळला गेलेला आहे. तर अशा प्रकारची या ठिकाणची ही योजना आहे. या योजनेचं रूपांतर मग कायद्यात झालेलं आहे बघा. कायद्याला नाव ठेवण्यात आलं मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. ही डेट विचारलेली होती, हे एक लक्षात ठेवा, 18 जुलै 1947 आहे. माउंटबॅटन योजनेचंच कायद्यात रूपांतर झालं, त्यामुळे नवीन काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य, 2 देश स्वतंत्र निर्माण करण्यात येईल म्हणून ह्या तरतुदी या योजनेत आहेत. ठीक आहे, हां, हीच नवीन तरतूद या ठिकाणी येते. फक्त स्वतंत्र झालेल्या पाकिस्तान आणि भारताने या ठिकाणी राष्ट्रकुलमध्ये राहायचं अथवा नाही ज्याचा त्याने निर्णय घ्यायचा सांगितलेला आहे, पण दोन्ही देशाने राष्ट्रकुलमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते हे विसरता कामा नये. तर अशा प्रकारच्या विविध योजना या ठिकाणी येत आहे आणि या विविध योजनेतून स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळतं हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. मग याच्यावरती प्रश्न कसे कसे आहेत किंवा आलेले आहेत किंवा येत आहेत या हिशोबाने बघू आपण. तर इथं लक्ष द्या थोडं. काँग्रेसचे राजगोपालाचारी यांनी कोणत्या 2 संघटनांना एकत्र आणण्यासाठी योजना सादर केली? साहजिकच आहे, लीग आणि काँग्रेसना एकत्र आणण्याकरता योजना सादर केली, कारण त्याशिवाय इंग्रज सरकारवर दबाव निर्माण होत नाही याची जाणीव त्यांना झाली होती आणि त्यांनी मांडलेली योजना म्हणजेच राजाजी योजना होती. ठीक आहे, तर ह्या 2 संघटना आहे, काँग्रेस आणि मुस्लिम लीग. तर बाकीचे लगेच लक्षात आलं पाहिजे, स्वराज्य पक्ष तर राहिलेला नव्हता. आता काँग्रेस आणि हिंदू महासभा ही संघटना होती. ठीक आहे, त्यामुळे यांचा काही संबंध लागत नाही. दुसरी योजना आहे दुसरा प्रश्न आहे, जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची ॲटलीची घोषणा या ठिकाणी कधी जाहीर झाली? त्या ॲटलीची घोषणा काय? तर ही ती 20 जून 1948 पर्यंतच भारताला स्वातंत्र्य देईल ही तरतूद आहे आणि ही तरतूद मांडलेली आहे 20 जुलै 1947ला. 20 फेब्रुवारी 1947ला. ठीक आहे, या पुढच्या तारखा आहेत या. हे बघा या ठिकाणी ह्या तारखाचा काही संबंध लागत नाही. तर एक्झॅक्टली हे आपल्याला माहीत पाहिजे कधी मांडलेली. तर 20 फेब्रुवारी 1947ला ही घोषणा केलेली, ही लंडनहून घोषणा केलेली, म्हणून या घोषणेला लंडन घोषणा किंवा ॲटलीची घोषणा असंही आपण नाव देतो. आणि या योजनेतच स्वातंत्र्याचा स्पष्ट उच्चार किंवा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणून स्वातंत्र्याचा स्पष्ट उच्चार खालीलपैकी कोणत्या योजनेत करण्यात आला असा एक वेळेस MPSCला प्रश्न होता. तर ॲटलीची घोषणा म्हणतो आपण त्याला, आणि ही ॲटलीची घोषणा 20 फेब्रुवारी 1947ला मांडलेली. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भारताला कोणत्या कायद्यानुसार स्वातंत्र्य देण्यात आले? ठीक आहे, तो कोणत्या कायद्यानुसार स्वातंत्र्य देण्यात आले? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे माउंटबॅटन योजनेनुसार देण्यात आले आणि स्वातंत्र्य देण्याचा जो कायदा आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे, कारण या योजनेचेच रूपांतर झालेले भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये आणि हा कायदा येतो 18 जुलै 1947ला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने माउंटबॅटन योजनेचंच भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यात रूपांतर होताना दिसतं. तर कायदा विचारलेला आहे, योजना नाही. योजना विचारली असती तर माउंटबॅटन, कायदा विचार म्हणून भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. कालक्रमानुसार योजनांचा योग्य क्रम असलेला पर्याय. मग यासाठी आपल्याला समोर कालखंड टाकावा लागेल. 45ची योजना आहे वेव्हेल, राज्याची योजना 44ची आहे, ऑगस्ट ऑफर 1940ची पण आहे आणि 1917ला ही मांडली होती. माउंटबॅटन 1947ला आहे. आता सरळ सरळ लक्षात येऊन जाईल. 1 नंबरला काय आहे? क 1 नंबरला आहे, नंतर ब आहे, नंतर अ आहे, क ब अ, क ब अ आणि ड. ठीक आहे, या पद्धतीने इथं लक्षात घ्यायचे. तर पुढं असं वर्षी लिहित चालायचं तरच क्लिअर कट समजायला सोपं जाईल. त्यानंतर मध्यवर्ती कार्यकारी मंडळात व्हाईसराय व लष्कर प्रमुख पद वगळता इतर सर्व पदे भारतीयांकडे दिली जाईल अशी तरतूद कोणत्या योजनेत मांडण्यात आली? लक्षात. तर ही वेव्हेल योजनेतली ही एकमेव पहिली तरतूद होती
की आम्ही 2च पदं आमच्याकडे ठेवू, बाकीची सगळे पदे भारतीयांकडे देऊ, म्हणजे स्वराज्याचा पुढचा टप्पा गाठू. एकदम स्वातंत्र्यही नाही पण स्वराज्य पण नाही, स्वराज्यापेक्षा पुढचा टप्पा, स्वातंत्र्यापेक्षा पहिला टप्पा. तर अशी ही घोषणा याच्यात होती. याच्यात 30 जून 48 पर्यंत स्वातंत्र्य दिले जाईल ही घोषणा होती. याच्यामध्ये 3 गटाचं संघराज्य निर्माण करण्यात येईल. गटाची राज्यघटना दुय्यम असेल, श्रेष्ठ असेल, संघराज्याची राज्यघटना दुय्यम असेल या तरतुदी. आणि माउंटबॅटन योजनेनुसार भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याची, सीमा कमिशन ठरवण्याची आणि दोन्ही देशांना 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देण्याची तरतूद होते. कालक्रमानुसार योजनांचा क्रम परत योजना आलेत. फक्त आता या योजना त्या योजना नाही ज्या अगोदर होत्या. मग परत वर्ष लिहायचं. ही योजना 45ची, कॅबिनेट मिशन 1946ची, क्रिप्स मिशन 1942ची, ॲटलीची घोषणा 1947ची. मग आता बघा, 1 नंबरला ही राहील, ही 2 नंबरला राहील, ही 3 नंबरला राहील आणि ही 4 नंबरला राहील. मग आता क, अ, ब, ड, क न सुरुवात होतील. ह्या 2 पैकी हे 2 पर्याय कटलेत. क नंतर काय यायला पाहिजेत? अ. इथं क नंतर आहे, इथं पण क नंतर आहे. नंतर ब यायला पाहिजेत, ही आहे, म्हणजे इथं नाही. याचा अर्थ हा पर्याय कटला. असं नसू उत्तर हे आहे. क, अ, ब आणि ड. ठीक आहे. या पद्धतीने याची उत्तरं काढायची.